सगळं काही आपल्या वस्तू बजेटमध्येच आहे. सो हे पण एक संक्रांतीचं वाण म्हणून देण्यासाठी छान आहे. असं बघायला गेलं तर माझंही हे पहिलं हळदी कुंकू आहे, त्याच्यामुळे मग पहिल्या हळदी कुंकवाला करंडाच द्यावा लागतो हळदी कुंकवाचा. सो मग मी त्या हिशोबाने हे मागितलेलं आहे. काहीही महाग वस्तू नाहीये, अफोर्डेबल आहे, सगळ्या लेडीजला द्यायला पण इझिली आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज मी अशी बसलेली दिसते तुम्हाला निवांत, पण त्याच्या मागचं एक कारण आहे. तर मी आजचा व्लॉग पूर्ण आपल्या लेडीज लोकांसाठी घेऊन आलेली आहे, कारण की आता लवकरच संक्रांत येत आहे, म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांती आली की लेडीज लोकांचं हळदी कुंकू चालू होतं. पण डिसेंबर पासूनच बायकांना वाटत असतं की आपल्याला हळदी कुंकू तर करायचंय, पण आपण वाण काय द्यायचे. प्रत्येक लेडीजच्या मनात हाच प्रश्न असतो. आपण मागच्या वर्षी हे दिलं होतं, ते दिलं होतं, आता ह्या वर्षी आपण नवीन काहीतरी देऊ. तशा बायका शोधत असतात की नवीन नवीन, आणि त्यांच्या मनात एकच असतं की आपण जी वस्तू देऊ ती दुसऱ्या लेडीजला यूज झाली पाहिजे, म्हणजे प्रत्येकीच्या घरात यूज करता आली पाहिजे, असं काहीतरी द्यायचं असतं. सो मग आजचा ब्लॉग मी तशासाठीच केलाय की म्हटलं चला आपण आपल्याकडून मला ज्या आयडिया आल्या होत्या त्या मी तुमच्यासोबत शेअर करते, म्हणजे तुम्हालाही आयडिया आहे की आपण काय देऊ शकतो काय नाही. तसं बघायला गेले तर माझं हे पहिलंच हळदी कुंकू आहे. सो मीही माझाही हळदी कुंकू जरा युनिकच करायची अशीच माझी इच्छा आहे. सो बघूया आता. तर मी तुमच्यासोबत शेअर करते की मी काय काय आणलेलं आहे. तर मी ऑनलाईन वस्तू मागवलेल्या आहेत, त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. सो बघूया आता आपण. आणि मी काही ऑफलाईन पण वस्तू मागवल्या आहे, सो सगळ्या शेअर करते मी तुमच्यासोबत. तर आता ही फर्स्ट आहे आपली अशा हे आहेत, काय म्हणता येईल त्याला, दाखवते मी तुम्हाला ओपन करून. बाउल्स विथ प्लेट असं म्हणून, बाउल्स पण बोलू शकतो आपण आणि प्लेट पण बोलू शकतो. तर आता आपण ते खोलूया. तर हे बघा, अशा काही प्लेट्स आहेत. तर हे ही हळदी कुंकाचे वाण म्हणून खूप छान आहे, लेडीज लोकांच्या घरामध्ये यूज होईल असं आहे, कारण की छोटे आहे आणि छान आहे. क्वालिटी पण एकदम मस्त आहे, खूप छान आहे, बघू शकताय तुम्ही, खूप मस्त आहे. तर हे मी 10 पीस मागवलेले आणि याचा शेप पण खूप छान आहे, त्याच्यामुळे आणि दिसायला पण खूप छान वाटतं. सो मला असं वाटतं की हे वाण म्हणून द्यायला खूप छान वाटते मला, हळदी कुंकाच्या वाणासाठी वापरात पण येईल, त्याच्यामुळे छान वाटतंय. तर मग मी हे एक पॅक, मी 2 पॅक मागवलेले. हे एक पॅक 10 पीसचा आहे. तर एक पॅक मला भेटलेला आहे 208 रुपयाला, म्हणजे आता तो एक पीस पडला आहे 34 रुपीजला एक पीस, म्हणजे एक प्लेट पडली आहे 34 रुपीजला. आणि बायकांचं बजेटही असतं की आपल्याला जास्त महागाई नको आहे, जास्त स्वस्त पण नको आहे, आपल्याला परवडेल असं द्यावं आणि बाकीच्याही लेडीजला आवडेल असंही द्यावं लागतं. सो मग हे मला खूप छान वाटलं. हे खूप मस्त आहे, हे तुम्ही करू शकता ट्राय जर तुम्हाला आवडलं तर. आता नेक्स्ट बघूया आपण. आणि तुम्हाला कोणती वस्तू आवडेल ना, तुम्ही आपला व्हिडिओ पूर्ण बघा की मी काय काय मागवलेले आहे, त्यातून तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी आवडेल किंवा आयडिया तरी येऊन जाईल, तुम्ही त्यानुसार करू शकता. तर हे आहेत नॅपकिन्स, किचन नॅपकिन्स. मी याचे 4 पॅक बोलवलेले आणि हे बघा, प्रत्येक एका पॅकमध्ये 3 पीस आहेत. कलर पण एकदम मस्त मस्त आहे, छान छान कलर आहे. आणि हे आपण किचनमध्ये ठेवू शकतो, किचन नॅपकिन्स बोलतात याला. तर किचनमध्ये आपल्या लेडीज लोकांना लागतातच हात वगैरे पुसायला. सो हे पण एक वाण म्हणून छान वाटतंय की यूज होईल त्याचा. सो हे मला खूप छान वाटलंय, तुम्हाला हे नक्कीच आवडेल. सो बघा, आणि मी तुम्हाला कोणती एखादी वस्तू आवडली तर मला कमेंट करा, मी तुमच्यासोबत लिंक नक्की शेअर करेल की मी कुठून मागवलंय आणि त्याची प्राइस डिटेल्स पण तुम्हाला मिळून जाईल. आणि कपडा क्वालिटी पण एकदम मस्त आहे, खूप छान आहे. आणि हे मला पडलंय 111 रुपयाला एक पॅक पडलंय, म्हणजे 111ला 3. तर ते मला पडलंय 37 रुपीजला 1 पीस. हा 1 पीस 37 रुपीजला, म्हणजे 37 रुपयाला एक पीस पडलाय. पण कपडा क्वालिटी एकदम मस्त आहे, धुवून वगैरे आपण वॉशेबल आहे, खूप छान. सो खूप मस्त यूज होऊ शकतो. हे एक छान आहे, हे पण तुम्ही बघू शकता. आता नेक्स्ट जी मी वस्तू काढणार आहे तुमच्यासाठी, सो ही तर खूपच महत्त्वाची आणि खूप छान आहे, कारण की मलाच खूप आवडली ती, त्याच्यामुळे मी फर्स्ट टाइम पहिल्यांदा हीच ऑर्डर केली होती. तसं बघायला गेलं तर माझंही हे पहिलं हळदी कुंकू आहे, त्याच्यामुळे मग पहिल्या हळदी कुंकवाला करंडाच द्यावा लागतो हळदी कुंकवाचा. सो मग मी त्या हिशोबाने हे मागितलेलं आहे, जसं की करंडा म्हणजे कोयरी बोलतो आपण हळदी कुंकवाची. सो हे खूप छान आहे, नक्कीच तुम्हाला आवडेल, कारण की मलाच खूप इतकं आवडलं होतं की बस कधी. हे बघा, बाहेरून आधी तुम्ही बघा, इतकं छान दिसतंय. हे बघा, इतकं छान दिसतं आहे आकार, आणि खूप छान आहे. असं वाटत नाहीये की वरतून की हा करंडा असेल असं. हे बघा, हे बघा, हे बघा, त्याची डिझाईन पण खूप छान आहे.
आणि खूप मस्त आहे, इतका मोठा आहे, आपल्या हाताच्या पंजा इतका आहे हा, म्हणजे मोठा पण आहे देण्यासाठी. हा पण बायकांना यूज होतो. आणि हे बघा इझिली उघडायचं आहे, एकदम असं नॉर्मली फिरवायचं. त्याच्यामध्ये 4 कप्पे आहेत, हळदी कुंकू तांदूळ वगैरे आपण जे काही आपण पूजेसाठी ठेवतो ते सगळं ठेवता येऊ शकतं. आणि आपण इझिली कुठे घेऊन जाऊ शकतो. बायका मंदिरामध्ये जातात तर असं सिंपल पकडून घेऊन जायचं, ना सांडायचं काही विषय ना काहीच. खूप छान आहे. आणि त्याच्यावरती शुभ लाभ नाव आहे, श्री गणेशाय नमः, स्वस्तिक आणि गणपती बाप्पाचं हे आहे फोटो टाईप. सो हे खूप छान आहे. वरतून याला कुंदन्स वगैरे आहेत आणि दिसतं तर एकदम सुपर ना की बस कधी. हे बघा मी तर माझे पहिले हळदी कुंकू आहे, सो मी विचार करते की मी हेच द्यावं, बट मी अजून खूप कन्फ्युजन आहे. सो बघूया. तर हे बघा एकदम इझिली आहे, मस्त कुठे घेऊन जाऊ शकतो आपण, काही करू शकतो. तर खूप छान आहे. हे बघा तर हे मला पडलं आहे 292ला 4 पीस. 4 पीस आलेले 292ला. तर 292 रुपयाचे 4 पीस आहे. तर ते मला एक पडलं आहे 73 रुपीजला, म्हणजे 73 रुपीजला एक पीस पडलाय. सो छान आहे द्यायला पण आणि बायकांना कामात पण येईल. सो मला हे खूप छान वाटतं की वाण म्हणून देण्यासाठी हळदी कुंकवाचं. नेहमी जसे करंडे असतात जे की रेग्युलर होऊन गेले आता, पण हे जरा मला छान वाटतंय. सो तुम्हालाही नक्कीच आवडेल आणि आवडलं तर मला कमेंट करून सांगा. मी तुमच्यासोबत प्राइस आणि कुठून घेतलंय लिंक शेअर करेन. मस्त आहे हे, हा पण एक पीस. आणि नेक्स्ट आता आपण बघूयात हे काय आहे मोठ्या बॉक्समध्ये. सगळे बॉक्स आणि सगळ्या वस्तू छोट्या छोट्या दिसत होत्या, हे एक मोठं काय ते आपण बघूया आता. तर ह्या आहेत काचेच्या बरणीसारखं. हे बघा असं, ती बाउल पण वाटते अशी बघितली तर, आणि ती आहे ऍक्च्युली बरणी. तर आपण त्याच्या म्हणजे बायकांना वाण म्हणून देण्यासाठी हे पण एक खूप युजफुल आहे. कारण की ह्याचा किचनमध्ये वापर होतो मीठ वगैरे ठेवण्यासाठी, किंवा डाळी वगैरे किंवा छोटे छोटे काहीतरी वस्तू पडलेल्या असतात तर ते याच्यात आपण भरून ठेवू शकतो. सो हे एक मला खूप छान वाटतं की वाण म्हणून आपण हे एक देऊ शकतो. अशा बरण्या आहे आणि तिला झाकण पण आहे. झाकण पण तिचं एकदम मस्त आहे रंगट. हे बघा असं झाकण आहे, इझिली लागतं आणि उघडतं. हे बघा ही एक आहे. तर याची माझ्याकडे 6 पीस आहेत, म्हणजे एका पॅकमध्ये 6 पीस आलेले. तर हे मला पडले 230 रुपयाला 6 पीस, म्हणजे एक पीस मला पडलाय 38 रुपीजला, म्हणजे 38 रुपयाला एक पीस पडलाय. पण युजफुल आहे, वाण म्हणून देण्यासाठी मला योग्य वाटते की आपण देऊ शकतो. हे खूप छान आहे बघा. त्यांचे झाकण वगैरे व्यवस्थित आहे आणि मटेरियल पण खूप छान आहे. हे बघा 6 पीस आहे. क्वालिटी तर एकदम मस्त आहे. जाड काच आहे, असं काही नाहीये की एकदम हलकी क्वालिटी वाटते, असं काही नाहीये. खूप छान आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा मस्त आहे. हे हा पण एक आयटम मस्त आहे. झाकण वगैरे खूप व्यवस्थित, झाकणची पण क्वालिटी मस्त आहे, चांगली आहे, म्हणजे युजफुल आहे, देऊ शकतो आपण वाण म्हणून. हेही एक छान वाटतं. तर अशा मी वस्तू खरेदी केलेल्या आहे ऑनलाईन, आणि ऑफलाईन पण वस्तू खरेदी केलेल्या आहेत, त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करतेच आहे. पण मग हळदी कुंकू म्हटलं की बायकांना एक उत्साह वेगळाच असतो. सो तोही उत्साह माझ्यामध्ये आहे, कारण की माझं हे पहिलंच हळदी कुंकू आहे त्याच्यामुळे. आणि मग मला हळदी कुंकूच द्यायचे, करंडे वगैरे. सो मी ते पण बघेल, आणि अजून जर मला काही भेटलं तर ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर मी ह्या वस्तू सगळ्या आपल्या बजेटमधल्याच आहे, काहीही महाग वस्तू नाही आहे, अफोर्डेबल आहे, सगळ्या लेडीजला द्यायला पण इझिली आहे, म्हणजे बजेटमध्ये आहे. तर देऊ शकता तुम्ही. आणि मी अजून तुम्हाला 2-3 वस्तू सांगते की ज्या आपण देऊ शकतो लेडीज लोकांना, रोजच्या वापरात असतात. सो आपण देऊ शकतो की आपण कोणी लेडीज सिंदूर पेन्सिल देतं, नेल पेंट देतं, लिपस्टिक देऊ शकताय, ते तर इझिली बजेटमध्येच असतं. आणि ते तर हमखास ते कोणत्याही लेडीजच्या वापरात येऊनच जातं, कारण की ती लेडीज स्वतःसाठी यूज करत असते, मग त्या वस्तूंचा वापर होऊनच जातो. किंवा आपण रुमाल देऊ शकतो, हँकरचीफ तोही देऊ शकतो आपण. आणि अजून आपण मग देवाची अगरबत्ती पण देऊ शकतो. देवाची अगरबत्ती जर ते तर अजूनच खूप छान असतं. देवाच्या अगरबत्तीचं पाऊच असतं तेही आपण देऊ शकतो, तेही देतो. आणि आपण अजून क्लचर वगैरे देऊ शकतो लेडीज लोकांना. आणि पैशाचं वॉलेट असतं छोटंसं मिनी वॉलेट, तेही देऊ शकतो आपण. तर खूप अशा वस्तू आहे की इझिली आपण देऊ शकतो संक्रांतीचे वाण म्हणून. सो हेही खूप कमी किमतीमध्ये मला भेटलेलं आहे, इतकं काही जास्त किंमत नाही आहे, बजेटमध्येच आहे. सो तुम्हाला नक्की आवडेल. आणि एखादी वस्तू आवडली किंवा काही आवडलं असेल, प्राईसबद्दल विचारायचं असेल, डिटेल्स वगैरे, सो तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्की सांगेल त्याची प्राईस आणि डिटेल्स की मी कुठून ऑर्डर केलंय वगैरे. सो मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. सगळं काही आपल्या वस्तू बजेटमध्येच आहे. आणि आता नेक्स्ट बघूया आपण काय आहे. खूप छान छान आहे, म्हणजे अजून पण खूप वस्तू आहे, पण मग मी ज्या मला योग्य वाटल्या, ज्या युजेबल वाटल्या त्याच मी मागून बघितलेल्या. आणि हा एक आहे प्लास्टिकचा डब्बा.
डब्बा विथ त्याच्यामध्ये बॉक्सेस आहे, म्हणजे आपण बोलू शकतो की कप आहे त्याच्यामध्ये. तर असा पूर्ण एक मोठा दिसतोय, बट त्याच्यामध्ये 4 सेक्शन आहे, 4 सेक्शन आहेत. सो मग आपण हेही वाण म्हणून देऊ शकतो. एक छान वाटतं आणि द्यायला पण, आणि युजेबल पण आहे. त्याला स्पून वगैरे आहे, याच्यामध्ये आपण बडी सोप वगैरे काही ठेवू शकतो. फोल्डिंग पण एकदम व्यवस्थित आहे, बंद आपण करून ठेवू शकतो. सो हे पण एक संक्रांतीचं वाण म्हणून देण्यासाठी छान आहे. बजेटमध्ये आहे. हे मला आय थिंक 117 रुपयाला 2 पीस भेटले, म्हणजे जवळपास 55 ते 60च्या रेंजमध्ये एक डब्बा येऊन जातो. पण मग खूप छान आहे. आपण हेही एक वाण म्हणून देऊ शकतो. हे तुम्हाला नक्की आवडलं तर मला सांगा, तर मग मी तुमच्यासोबत डिटेल्स शेअर करेल. हे एक आहे. आणि अजून एक मी ह्या माझ्या ऑनलाईन घेतलेल्या आहे, बट मी काही ऑफलाईन पण घेतलंय. तर त्याच्यामध्ये ऑफलाईनमध्ये मी ही अशी बरणी घेतली, जी मी ऑनलाईन मागवलेली आहे तिच्यासारखीच आहे, बट थोडंसं शेपमध्ये डिफरन्स आहे. फक्त बघू शकता तुम्ही, साईज वगैरे एकच आहे, सेमच आहे, फक्त शेप वेगळा आहे. सो मग ही पण एक छान वाटते मला, आपण घरामध्ये यूज करू शकतो. हेही एक काचेचं भांडं वाण देऊ शकतो आपण. सो हे पण छान आहे, झाकण वगैरे एकदम व्यवस्थित आणि दणकट आहे. पण मी हे ऑफलाईन घेतलेलं आहे, सिन्नरमधूनच, आमच्या इथूनच. ती मला पडली आहे 40 रुपयाला एक पीस. तर अशा मी 6 आणल्या आहे. तर इझिली ते घरात यूज होता बायकांना. सो मग वाण म्हणून द्यायला काही हरकत नाही असं मला वाटतं. सो बघा तुम्हाला काय आवडतं काय नाही, किंवा अजून भरपूर काही असू शकतं. म्हणजे असतंच, आता वाण म्हटल्यावर तर खूप काही वस्तू असतात की आपण देऊ शकतो, असं भरपूर साऱ्या असतात. तर मग मीही, मला जितकं आवडलं, जे आवडलं ते मी घेतलं. सो तुम्हाला जर काही आवडलं असेल तर मला नक्की कमेंट करा. मी तुमच्यासोबत डिटेल्स नक्की शेअर करेल, तुम्हाला लिंक देईल, मी कुठून मागवलंय, प्राईस वगैरे सगळं काही डिटेल्समध्ये सांगेल. सो इतकं सारं मी मागवलंय. आणि आपल्या असा मी तुमच्यासाठी स्पेशली व्हिडिओ बनवलेला की संक्रांतीचा वाण, म्हणजे संक्रांतीचे वाण काय द्यायचे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.